मैत्रिणींनो, तुमच्याकडे असा खराब झालेला काळा पडलेला तवा आहे का, जो कितीही घासला तर क्लीन होत नाही? तर आज मी तुम्हाला एक जबरदस्त घरगुती हॅक दाखवणार आहे, ज्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर, मीठ, बेकिंग सोडा आणि रिझल्ट पाहून तुम्ही शॉक व्हाल. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी एक सिक्रेट टिप सांगणार आहे. सर्वात आधी तुमचा तो तवा आहे तो गॅसवर ठेवा. तो हलकासा गरम करून घ्यायचा आहे. जास्त गरम नाही, फक्त थोडासा वार्म झाला पाहिजे. आता यामुळे काम होते तर तव्यावरची जळलेली तेल आणि घाण सॉफ्ट होते आणि क्लिनिक करण्यासाठी इझी जातं. आता याच्यानंतर तवा गरम झाल्यावरती आपण याच्यावरती साखर टाकणार आहोत. आता 1 चमचा साखर मी इथे घेतलेली आहे. जर तुमचा जास्त तवा खराब झालेला असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता साखर. आता हळूहळू साखर ती विरघळायला लागलेली आहे. आता साखरेमुळे काय होते तर तेलकट तवा आहे तो तेलकटपणा याच्यामुळे कमी होतो. साखरेच्या पाकाबरोबर तो जळून जात असतो. याच्यामध्ये लगेच आपण मीठ ॲड करूया. मीठ हे स्क्रबचं काम करतं. आपण कसं चेहऱ्याला स्क्रब करतो. तव्यावरचा थर कसा जळत आहे. आता आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकणार आहोत. 1 चमचा बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. आता बेकिंग सोडा काय करतो तर जळालेले डाग, जो काळेपणा आहे ना, तर तो काढण्यास मदत करतो. म्हणून आपण थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे. याच्यावरही अर्धा लिंबू टाकायचा आहे. लिंबू काय करतो तर जो ऑइलचा थर असतो त्याच्यावरती तो काढतो आणि आपला तो तवा क्लीन होतो. तर ही स्टेप आहे ना, ती तुम्ही स्किप करू नका, कारण तवा ना नवा दिसणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित लिंबू जो आहे आपण काटे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी लिंबू लावून घ्यायचा. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. त्याचा काळपटपणा आहे तो पाण्यावर निघतो. गॅस लगेच बंद करायचा आहे. सोडा ते टाकतो त्याच वेळेस बंद करायचा गॅस. तर अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे तवा. आता इथे तवा मी खाली काढून घेतलेला आहे. आपल्याकडे स्टील वगैरे याची घासणी असते ना, त्याच्याने घासून घ्यायचा आहे तवा. जास्त ताकद लावण्याची गरज नाही. माझा जास्त तवा खराब होता म्हणून जास्त घासावे लागत आहे. कशी घाण निघते आहे तुम्ही पाहू शकता. तवा किती स्वच्छ निघालेला आहे. काळपटपणा पूर्ण निघालेला आहे. थोडासाच राहिलेला आहे. नेक्स्ट वेळेस धुवायच्या वेळेस निघून जाईल तो काळपटपणा. तवा क्लीन झाल्यावर हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होते तर तवा जो आहे आपला पटकन काळा होत नाही. तर हीच इम्पॉर्टंट टिप्स होती. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.